हाय एव्हरीबडी, वेलकम बॅक टू फ्लुएंट फॅक्टर. फ्लुएंट फॅक्टर या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचे खूप मनापासून स्वागत करते. या चॅनलवरती आपण इंग्रजी भाषा शिकतोय, बोलायची तीही अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मातृभाषेतनं. आपण बऱ्याचशा टिप्स ट्रिक्ससुद्धा सांगत असतो, बरेचसे ग्रामरचे व्हिडिओसुद्धा घेऊन येत असतो. आज आपण एक वेगळा सिनेरिओ बघणार आहोत जो आपल्या डेली लाईफमध्ये तर येतच असतो, कारण प्रत्येकजण भाजी मार्केटमध्ये केव्हा ना केव्हा तरी गेलेलेच असतं, राईट. आता विचार करा, जेव्हा आपल्याला मराठीमध्ये बार्गेनिंग करायची आहे, इन शॉर्ट मराठीमध्ये आपल्याला घासाघीस करायची आहे, बरोबर. काहीतरी किंमत कमी करायची आहे किंवा सांगायचं आहे की ह्या मिरचीसोबत थोडीशी कोथिंबीरच द्या, बरोबर. हे मराठीत आपण खूपच सहजपणे करतो, कारण वी आर प्रो ॲट इट, राईट. आता हेच सेम कॉन्व्हर्सेशन भाजी मार्केटमधलं किंवा व्हेजिटेबल अँड फ्रूट्स मार्केटमधलं कसं होऊ शकतं इंग्रजीमध्ये, ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आपण या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आणि आपल्या भाजी मार्केटमध्ये जाऊया. भाजी मार्केटमध्ये जायचे, ऑब्व्हियसली तुम्हाला काही फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स घ्यायचे असतील, राईट. सो समजा तुम्हाला काही केळी, द्राक्ष, सफरचंद घ्यायचे आहेत, तर तुम्ही काय म्हणू शकता, आय वॉन्ट टू बाय सम बनानाज, ग्रेप्स अँड ॲपल्स. आय नीड टू बाय सम बनानाज, ग्रेप्स अँड ॲपल्स. तुम्ही गेलात एखाद्या वेंडरकडे किंवा दुकानदाराकडे आणि त्यांना सांगितलं की मला ॲपल्स घ्यायचेत, केळी घ्यायचेत आणि द्राक्ष घ्यायचेत, राईट. त्यांनी सांगितलं की ॲपल्स हे 200 रुपये किलो आहेत किंवा 400 रुपये किलो आहेत, वॉट एव्हर द प्राईस मे बी, ओके. आणि तुम्हाला असं वाटतंय की ही प्राईस खूपच जास्त आहे, किंमत खूप अतिशय जास्त सांगितलेली आहे, तर तुम्ही काय म्हणता, अरे देवा, सफरचंद तर खूपच महाग आहेत, कृपया काही किंमत कमी करू शकता का? ओ माय गॉड, द ॲपल्स आर ऑफुली एक्सपेन्सिव्ह, कॅन यू प्लीज रिड्यूस सम प्राइजेस. ऑफुली एक्सपेन्सिव्ह म्हणजे प्रचंड महाग आहेत, तुम्ही थोडीशी किंमत कमी करू शकता का? कॅन यू प्लीज रिड्यूस सम प्राइजेस, राईट. किंवा तुम्हाला अगदीच इतकं म्हणायचं की किंमत जरा जास्त आहे बरं का, द प्राइस इज टू मच, द प्राइस इज टू मच. आता असं पण होतं बऱ्याच वेळेला, एखादी गोष्ट तुम्हाला आवडलेली असते पण थोडंसं किमतीसाठी आपण घासाघीस करतो, बार्गेनिंग करतो. तुम्ही म्हणताय की नाही मला फक्त 10 रुपयात द्या, नाही तर मी हे दुसरीकडनं घेईल. यू कॅन से इन इंग्लिश, नो गिव मी इन 10 रुपीज or otherwise or else I will buy it from somewhere else. I'll repeat once again, no give me in 10 rupees or else I'll buy it from somewhere else. आता बऱ्याच वेळेला असंही होतं की किंमत तर कमी केलेली असते तरीसुद्धा आपल्याला काही वस्तू महाग वाटतात. त्यावेळेला तुम्ही म्हणू शकता, यू हॅव रिड्यूस द प्राइजेस बट स्टील इट इज कॉस्टली. यू हॅव रिड्यूस द प्राइजेस म्हणजे किंमत कमी केलेली आहे, बट स्टील तरीसुद्धा इट इज कॉस्टली, ते महाग आहे. बघा, एक लॉंग सेंटेन्स आहे, यू कॅन स्प्लिट द सेंटेन्स इन पार्ट सो दॅट यू कॅन अंडरस्टँड इट व्हेरी वेल, ओके. बऱ्याच वेळेला असंही होतं आपल्याला की आपण इंग्रजी वाचत असतो किंवा ऐकत असतो, आपल्याला खूप डिफिकल्ट वाटतं टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ इट. सो वॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू ब्रेक द सेंटेन्सेस इन पार्ट्स अँड देन ट्राय टू कॅप्चर what is the meaning of the sentence, or in short you can capture the gist of the sentence or the question. म्हणजे तुम्हाला एकंदरीत कळलं की काय म्हणायचं, त्यानुसार यू कॅन ॲक्ट ऑर रिॲक्ट ऑन द सेम सेंटेन्स ऑर ऑन द क्वेश्चन ॲज वेल, ओके. लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट वन. भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर सर्वांचा हा प्रश्न असतो की तुमच्याकडे ताज्या भाज्या आहेत का? डू यू हॅव एनी फ्रेश व्हेजिटेबल्स, डू यू हॅव एनी फ्रेश व्हेजिटेबल्स. समजा एखादी भाजी तुम्हाला आवडली, राईट. आता ती खूप महाग आहे पण मागच्या आठवड्यात खूपच स्वस्त होती, असं होतं की नाही? बऱ्याच वेळेला होतं, माझ्यासोबतही खूप वेळेला झालेलं आहे. आता म्हणायचं तुम्हाला की ते खूप महाग आहे, गेल्या आठवड्यात तर किती स्वस्त होतं. सो यू कॅन से इट इज टू कॉस्टली नाव, लास्ट वीक द प्राइजेस वेर लेस. इट इज टू कॉस्टली, लास्ट वीक द प्राइजेस वर लेस. आता भाजीवाला जो असतो त्याच्यासोबत हे जनरल कॉन्व्हर्सेशन प्रत्येकाचं झालेलंच असेल कधी ना कधीतरी, की खूपच महाग झालेल्या आहेत भाज्या, कसं काय मॅनेज करायचं मिडल क्लास माणसांनी आमच्या घराचं बजेट, किंवा कोणीही घराचं बजेट कसं काय मॅनेज करायचं. त्यावेळेला सेंटेन्स होऊ शकतं, असंच जर राहिलं किंवा हीच परिस्थिती जर राहिली तर घराचं बजेट कसं सांभाळणार आहात आपण. सेंटेन्स कुड बी, इफ दिस इज द सिच्युएशन हाऊ आर वी गोइंग टू मॅनेज द हाऊस बजेट, राईट. If this is the situation, how are we going to manage the budget of the house, right? आता बघा, एखादी भाजी मागच्या आठवड्यात खूप महाग होती आणि आता ती स्वस्त झालेली बिकॉज इट इज अ सीझन ऑफ द सेम व्हेजिटेबल, राईट. सो ॲट द टाइम यू कॅन से हे खूप स्वस्त आहे, गेल्या आठवड्यात किती महाग होतं किंवा भाव गगनाला भिडलेले होते. सो यू कॅन से इट इज टू चीप, लास्ट वीक द प्राइजेस वर स्काय रॉकेटेड.
लास्ट वीक द प्राइजेस वर स्काय रॉकेटेड, म्हणजे खूपच महाग होते, प्रचंड महाग होते, गगनाला भिडलेले होते, स्काय रॉकेटेड. ओके. आता हे बार्गेनिंग तर प्रत्येकाने केलेलंच असेल. मी ही भाजी 2 किलो घेईल, पण त्यासोबत मला कोथिंबीर तरी द्या. I will take 2 kgs of this vegetable, but at least give me some coriander with it, right? Or coriander with it, something like that. Okay. भाजीवाला आपल्याला म्हणतो की ही भाजी घ्या ताई, ती भाजी घ्या ताई, राईट, किंवा ही भाजी घ्या दादा, ती भाजी घ्या दादा. आपण काय म्हणतो, नाही नाही, मला आता सध्या त्याची गरज नाही आहे, आमच्याकडे ते आधीच आहे, तुमच्याकडे ही भाजी आहे का? त्यावेळेला यू कॅन से नो, आय डोंट नीड दोज ॲट प्रेझेंट, वी ऑलरेडी हॅव इट ॲट होम. डू यू हॅव कॉलीफ्लावर? आता समजा आपल्याला फुलकोबी नाही, ब्रॉकोली घ्यायची आहे. यू कॅन से एक्सक्यूज मी, डू यू हॅव ब्रॉकोली? एक्सक्यूज मी, डू यू हॅव ब्रॉकोली? समजा एखादी भाजी या भाजीवाल्याकडे नाहीच आहे, आपल्याला विचारायचं आहे की ठीक आहे, हरकत नाही आहे, पण मी ही भाजी कुठे शोधू शकतो? सो यू कॅन से नेवर माइंड, डू यू हॅव एनी आयडिया बाय एनी चान्स वेअर कॅन आय फाइंड इट? नेवर माइंड, डू यू हॅव एनी आयडिया बाय एनी चान्स वेअर आय कॅन फाइंड इट? तुम्ही काही किंमत कमी करू शकता का या भाजीची? कॅन यू प्लीज रिड्यूस सम प्राइजेस? कॅन यू प्लीज रिड्यूस सम प्राइजेस? आता सिंपल प्रश्न, या भाजीची किंमत काय आहे, किंवा ही भाजी कशी दिली, किती रुपये किलो, समथिंग लाईक दॅट. ओके. सो यू कॅन से हाऊ मच डज दिस व्हेजिटेबल कॉस्ट पर किलोग्रॅम? आपण म्हणतो की नाही, भाजीवाल्याला एकंदरीत धमकीच देतो की मी खूप जास्त खरेदी करते बरं का, काहीतरी भाव कमी करा. मी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणात सूट आहे का? इज देअर अ बल्क डिस्काउंट इफ आय परचेस लार्जर क्वांटिटी? इज देअर अ बल्क डिस्काउंट इफ आय परचेस लार्जर क्वांटिटी? म्हणजे मी खूप जास्त प्रमाणात जर भाज्या घेतल्या तर तुम्ही मला चांगला डिस्काउंट द्याल का? असंही विचारतो आपण बऱ्याच वेळेला की ह्या ज्या भाज्या तुम्ही मला आत्ता विकताय, किंवा ह्या भाज्या तुमच्याकडे ज्या आहेत ह्या इथेच पिकतात का, आसपासच्या एरियामध्ये किंवा जवळपासच्या एरियामध्ये? सो द क्वेश्चन कुड बी, आर दीज व्हेजिटेबल्स लोकली सोर्स्ड? आर दीज व्हेजिटेबल्स लोकली सोर्स्ड? पण आजकाल काय आहे, कुठल्याही किंवा कितीही दूरच्या भाज्या असू शकतात, त्या आपल्या जवळच्या मार्केटमध्ये अवेलेबल होऊ शकतात. आजकाल असं काही रेस्ट्रिक्शन राहिलेलं नाही की या एरियाची भाजी आहे किंवा या सीझनमध्ये या ठिकाणी भाजी पिकते, तर ही तुमच्याकडे अवेलेबल होऊ शकेल किंवा नाही, राईट? सो यू कॅन ऑलवेज आस्क अ क्वेश्चन लाईक, आर दीज व्हेजिटेबल्स लोकली सोर्स? म्हणजे आसपासच्या एरियातल्याच आहेत का ह्या भाज्या? म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की ह्या भाज्या किती फ्रेश आहेत किंवा किती दिवसपर्यंत स्टोअर केलेल्या असू शकतात. असाही प्रश्न होऊ शकतो की यापैकी कोणती भाजी सेंद्रिय आहे का? म्हणजे आर एनी ऑफ दीज व्हेजिटेबल्स ऑर्गॅनिक? आर एनी ऑफ दीज व्हेजिटेबल्स ऑर्गॅनिक? असेही तुम्ही बऱ्याच वेळेला विचारता की आता कोणत्या भाज्या या हंगामामध्ये अवेलेबल आहेत? विच व्हेजिटेबल्स आर इन सीझन राईट नाव? विच व्हेजिटेबल्स आर इन सीझन राईट नाव? आता हा प्रश्न मी व्हेजिटेबल्ससाठी विचारला. यू कॅन कॉपी द सेम क्वेश्चन फॉर द फ्रूट्स ॲज वेल. यू कॅन से विच फ्रूट्स आर इन सीझन राईट नाव? विच फ्रूट्स आर इन season right now, because it is always said that you should always eat the same vegetables or the same fruits that are available in the season, right?